कांचनताई गडकरी आपल्यासोबत आहे. ताई काय सांगणार, आज तिसऱ्यांदा नितीनजी लोकसभेच्या रिंगणात उतरतात, आज उमेदवारी अर्ज भरतायत. नितीनजी तिसऱ्यांदा त्यांना पार्टीनी आणि नागपूरच्या जनतेने त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं ठरवलं आहे. आणि नितीनजींनी गेल्या 10 वर्षात इतके कामं केले आहेत, जात पात पक्ष भेद गरीब श्रीमंत सगळं सोडून त्यांनी इतके कामं केले आहेत जनतेसाठी आणि लोकांसाठी. नक्कीच त्यांना यश प्राप्त होईल. आणि या वेळेला तर नागपुरात काहीतरी ते त्यांना विश्वविक्रम करायचं नेहमी सवय आहे. तर मला असं वाटतं नागपूरची जनता पण त्यांना खूप भरभरून मतं देऊन त्याचा मतांचा विश्वविक्रम यावेळेला ते स्थापित करतील असा मला विश्वास आहे. आज अर्ज भरायला जाताना औक्षण पूजा विधी हो सगळं होणार आहे. देवीला अभिषेक औक्षण पूजा सगळं होणार आहे सगळं. आणि देवीचे आशीर्वादच आणि लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. शुभेच्छा. प्रचार रथाची पूजा केली. हो नवीन प्रचार रथाची नवीन गाडीची पूजा केली आता, कारण की त्यांना आता पूर्ण नागपूर शहरभर फिरायचं आहे त्या गाडीने. तुम्ही पण प्रचाराच्या मैदानात उतरणार? हो मी आणि माझे 2 मुलं सुना मुलगी जावई आम्ही सगळेच जण लोकसभेच्या प्रचाराला आम्ही सगळेजण उतरत असतो. आणि उद्यापासून आमचा प्रचार चालू होईल. पहिल्या टप्प्यात निवडणूक आहे, कसं बघता, त्याच्याकडे चॅलेंजेस अनेक आहेत. हो पण मला असं वाटतं की नागपूरच्या जनतेने जो विश्वास नितीनजींवरती दाखवला आहे ना, त्याच्यामुळे सगळे चॅलेंजेस आम्ही सहजरित्या पार करू. आजचा उमेदवारी अर्ज भरताय, आजचा दिवस किती मोठा आहे? आजचा दिवस फार मोठा आहे. त्याच्यामुळेच या दिवसाला देवीचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे, सगळ्या देवांचे आशीर्वाद पाहिजे आणि लोकांच्या शुभेच्छा पण पाहिजे. आणि मला असं वाटतं त्या शुभेच्छा नक्कीच नितीनजींच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळेच ते सर्व हे कामं करू शकतात आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.